या ठिकाणी गेले 15 दिवस झाले महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी काम करत आहेत. त्यांच्याकडनं ह्याचा शोधच लागत नाहीये की या ठिकाणी लिकेज कुठं नाही. गेले 8-10 दिवस झाले रोज एक एक वेगवेगळे अधिकारी येतात तिथं काम करतात. आणखीन 20-25 फूट खोल खांदून सुद्धा त्यांना लिकेज भेटत नाहीये. आणखीन त्या ठिकाणी आता अशी परिस्थिती झाली की पाणी ज्या वेळेस सोडलं जातं त्यावेळेस पाणी हे वरच्या साईडला येतं रोडवर. उद्या जर अपघात काय झाला एखादा टू व्हीलर वाला जर आला तिथून आणि तो जर त्याला जर अंदाज नाही आला तर चुकून जर तो 15-20 फूट जर खाली पडला तर काय ह्याची जबाबदारी कोण घेणार? गेले 3-4 दिवस झाले पाऊसही नाही या ठिकाणी आलेला, तरी पण या ठिकाणी इतकं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे की या ठिकाणी जर एखादी स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन जर या ठिकाणी आली तर ती त्या ठिकाणी जर गेली आतमध्ये तर पूर्णपणे डुबन अशी परिस्थिती या ठिकाणी आता. आमची मागणी एवढीच आहे की प्रशासनाकडे जेणेकरून हे पाण्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, जेवढ्या लवकरात लवकर हा लिकेज किंवा काय त्यांचा जो हे आहे तो पटदिशी निघून आपला चालू करण्यात यावी लाईन लवकर. बॅरिकेडचं सुद्धा तोच प्रकार आहे. बॅरिकेड सुद्धा यांनी व्यवस्थित नाही लावले. एक साधा चिकट टेप लावलेला आहे कडेनी. त्या चिकट टेपचा काय एवढा अंदाज आला नाही लोकांना. जर डायरेक्ट लोक गेल्यावर काय करणार?